औषध घ्या. नंतर घे. तुमचा राग गेला नाहीये का मनवास? मनवा तुमच्याशी बोलतोय मी, का असं वाटतं? राजवीर, मी म्हणाले ना, मला नाही बोलायचं आता या विषयावर. का? तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. मनवा, मला कळत नाही का या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय मला. मला पण त्रास होतोय राजवीर. तुम्हाला असं का वाटतं मी तुमचा विचार करत नाही? इनफॅक्ट मी फक्त तुमचा विचार करतो मनवा. ठीक आहे, मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची इच्छा नव्हती मग का आलात माझ्यासोबत घरी? मनवा, तुमच्याशी बोलतोय मी. तुमच्या मनाविरुद्ध का आलात? उत्तर द्या मला. या सगळ्यात माझ्या मनाचा विचार आलाच कुठे राजवीर? तुम्ही मला तुमच्यात आणि आईबाबांमध्ये निवड करायला सांगितली आणि ती मी केली. पण याचा अर्थ असा होत नाही की मी त्यांना विसरेन. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? माझे आईबाबा सर्वस्व आहेत माझं. जन्म दिलाय त्यांनी मला. तुम्ही आत्ता माझ्या आयुष्यात आलात, पण त्याआधी तेच माझं जग होतं. त्यामुळे त्यांना विसरणं अशक्य आहे राजवीर. मनवा, काय बोलताय तुम्ही? मला या सगळ्यात बाबांना त्रास नव्हता द्यायचा. त्यांना आत्ताच अटॅक येऊन गेलाय. आणि राहिला प्रश्न मी तुमचं का ऐकलं, तर मी तुमचं ऐकलं कारण माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि म्हणूनच मी तुमच्या शब्दाचा मान ठेवला. पण आता यापुढे प्लीज माझ्याकडून जास्त अपेक्षा नका ठेवू. प्लीज. काय म्हणालात तुम्ही? तुमच्याकडून अपेक्षा ठेवायची नाही मी. नवरा आहे ना मी तुमचा. मग तुमच्याकडून नाही ठेवायची, मग कोणाकडून ठेवायची अपेक्षा? राजवीर, हे बघा, मी नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला तुमच्याकडून नाही ठेवायच्या, मग कोणाकडून ठेवायच्या अपेक्षा? मला जे वाटलं ते मी बोलले. आणि मग मला जे वाटतंय त्याचं काय? आतापर्यंत तुम्हाला वाटतंय तसंच करत आले मी. अच्छा, म्हणजे आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला काहीच पटलं नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, मला सांगा प्लीज, एक्सप्लेन. खरं तर हे सगळं सांगायची गरज नाहीये, पण तरीही सांग. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की मी माझ्या इच्छेविरुद्ध जगेन सतत. आतापर्यंत तुम्हाला वाटतंय तसंच करत आले ना मी. मग आता काय झालं? आई वडिलांना विसरू शकत नाही, माझ्याकडून अपेक्षा ठेवणं, काय सगळं काय? आता या सगळ्याचा त्रास व्हायला लागलाय. कसला त्रास होतोय मनवा? मी इथे आपल्या भल्याचा विचार करतोय. कसलं भलं राजवीर? कोणाचं भलं? मला ह्याच सगळ्याचा त्रास होतोय. वेड्यासारखं काहीतरी बोलू ठीक नका आहे, तुम्हाला मनवा. नाही कळत ना मी काय बोलते. तुम्हाला नाही समजून घ्यायचं ना, मग राहू दे, आपण नको बोलूया विषयावर प्लीज. वा. फिर काय करता तुम्ही? हात सोडा माझा. सोडण्यासाठी नाही पकडलाय हात तुमचा. हात सोडा माझा. हात दुखतोय. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय मनवा? कळतंय तुम्हाला? हो, कळतंय मला. आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं करते. असं कसं बोलताय तुम्ही? तुम्ही इथे असून नसल्यासारखे आहात. मग त्यापेक्षा तुमच्या बाबांच्या घरी गेला असताना ते जास्त बरं झालं असतं मनवा. बरोबर बोललात तुम्ही. मी माझ्या बाबांच्या घरी जायला हवं होतं. तुम्ही खूप चुकीचं वागताय मनवा. मला नाही वाटत तसं राजवीर. वडील, करा ना काहीतरी. थांब थांब, धीर धर जरा. हे भांडण मुळात कुठल्या टोकाला गेलंय हे आधी पाहू दे. मग काय पुढचं सगळं आपोआप होईलच. ओ वडील, या जगामध्ये ना आपोआप असं काहीच होत नसतं. आपल्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल ना, तर डोकं चालवावं लागतं. आता हे तू सांगणार मला? बाप आहे तुझा मी. मग बाप आहात ना, मग कर्तव्य काहीतरी पार पाडा.
पाडणार पाडणार सगळी कर्तव्य पार पाडणार. मुळात या दोघांच्यातल्या भांडणाचं कारण तर मला कळू दे, मग बघ मी काय करतो. ते कारण आपण शोधू. म्हणजे त्याच्यासाठी एक काम करावं लागेल. काय? सांगतो. औषध. अहो, औषधांची वेळ झाली आहे, घ्या ना. कसला विचार करताय? मनूची आठवण येते का? आठवण तर येतच असते, पण तिची काळजी सुद्धा वाटते. काळजी का? काळजी का वाटते? त्या मोहनरावांचा फोन आला होता. अच्छा, काय म्हणाले ते? सगळं ठीक आहे ना? मनूबद्दल बोलत होते. अहो, पण काय म्हणाले सांगा ना. त्या दिवशी रात्री हॉस्पिटलमधनं भेटून गेली आणि खूप आजारी पडली. खूप ताप आला होता तिला. असं कसं झालं? तिनं टेन्शन घेतलं असेल. अरे देवा, आता कशी आहे म्हणू? मोहनराव म्हणाले राजवीर तिला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन गेले. आपल्याला का कोणीच काही सांगितलं नाही? आता काय करायचं आपण? आपण फोन करूया तिला. नाही करू शकत तिला फोन. तुझ्या लक्षात नाही का ती काय म्हणाली ते? मग काय करायचं आता? मला तर काही सुचतच नाहीये. राजवीर आहेत तिच्या बरोबर, ते घेतील काळजी तिची. तुम्ही नका त्रास करून घेऊ. आपण सखीला सांगू तिच्याकडे जाऊन तिला भेटायला. ती सखीशी नक्की बोलेल. ताईने भरलं ना बिल? नितीश, अरे या क्षणी काकांना डिस्चार्ज मिळणं जास्त महत्वाचं आहे ना. नितीश, काय चाललंय तुझं? कधीपासून हाका मारते मी जेवणासाठी? नितीश, तुझ्याशी बोलतेय मी. काय झालं? काही काम आहे का? जेवायचं नाहीये का तुला? नाही, नकोय मला. नाही का? तुझ्यासाठी थांबलो आम्ही कधीपासून. तुम्ही जेवून घ्या, मी जेवीन नंतर. काय झालं न जेवायला तुला? अगं नकोय मला. काय चाललंय तुझं? का वैतागतोयस एवढा? काही नाही. नितीश, काय झालं? सुष्मिताशी भांडण केलंस का? नाही ग. मग बाबांच्या हॉस्पिटलच्या बिलाचे पैसे ताईने दिले. ते पैसे तिला लवकरात लवकर परत कसे द्यायचे याचा विचार करतोय. तुला काय वाटतंय? तुझी ताई तुझ्याकडून पैसे परत घे? तिला घ्यावेच लागते. नकोयत मला कोणाचे उपकार. मला ते असं ओझं असल्यासारखं वाटतं. असा नको विचार करूस. तिने फक्त तिची जबाबदारी पार पाडली. एवढीच जर तिला जबाबदारीची जाणीव असती ना, तर बाबांवर आज ही वेळ आली नसती. नितीश, नको ना तिचा राग करू. तुला काय मिळतं रे हे करून? ते काय नाही. मला ताईचे पैसे तिला लवकरात लवकर परत करायचे बस. कसे करणार आहेस तू? हेच कळत नाही. मला ना समोर काही मार्गच दिसत नाही. आता काही सेव्हिंग्स पण नाहीयेत माझे. जे होते ते पैसे सगळे मी बिझनेस मध्ये लावले. हे सगळं करायची काही गरज आहे का? म्हणजे ताई तुझ्याकडून पैसे मागते का? तिने जरी पैसे मागितले नसतील तरी सुद्धा मला तिचे पैसे तिला परत द्यायचे. ठीक आहे बाबा, तुझ्याकडे जेव्हा पैसे असतील तेव्हा दे तिला. बस. नाही, आज मी सुष्मिताला भेटणार आहे. तिच्याशी बोलतो मी या विषयावर. बघू काय मार्ग निघतोय. तरी सुद्धा मला नाही वाटत मनू तुझ्याकडून पैसे घे. काय आहे? संबंध ठेवायचे नाहीत म्हणून निरोप पाठवते आणि मग नंतर हे मदतीचं नाटक तरी कशाला करते ती? नितीश, काही बोलू नको तिच्याबद्दल. आई, आपण नंतर बोलूया. तू ये, आम्ही वाट बघतो जेवायला.
वागताय तुम्ही? तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना, मग मला होणारा त्रास, माझी घुसमट तुम्हाला नाही दिसत? मी तुम्हाला कधीच काही बोलले नाही, कारण मला वाटलं तुम्हाला माझं मन कळेल, पण तसं नाही झालं. मला माहिती आहे आज मी तुमच्याशी चिडून बोलले, तुम्हाला त्याचा खूप राग आला. तुम्ही नेहमी म्हणता ना, माझ्या डोळ्यात अश्रू बघून तुम्हाला त्रास होतो, पण मग तरी मला हर्ट होईल असं का पुन्हा पुन्हा वागता? माझं सुद्धा खूप प्रेम आहे तुमच्यावर, आणि म्हणूनच तुमच्या प्रत्येक शब्दाला मी नेहमी मान दिलाय. तुम्ही असं वागाल असं कधीच वाटलं नव्हतं मला. लग्नानंतर तुमची माहेरच्या माणसांची अटॅचमेंट कमी व्हायला हवी होती, तसं नाही झालं. उलट तुम्ही या सगळ्यात माझा अपमान केलात मनवा. खूप मोठी चूक केली तुम्ही, आणि त्याची शिक्षा मिळणार तुम्हाला. राजवीर मनवाला तिच्या माहेरच्यांपासून दूर करायचं बघतो, तो असं का वागतोय? कारण त्याचं तिच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे म्हणूनच असं कोणी वागू शकतं का? कुणी वागू शकते की नाही मला माहित नाही, पण राजवीर नक्कीच वागू शकतो. वडील, मला एक कळत नाहीये, राजवीर मनवाच्या बाबतीत इतक्या टोकाचं का वागतोय? फक्त समोर जे जे काही घडतंय ना ते बघत राहा. अहो पण आता पण काय, अहो राजवीरला लाख वाटेल, पण त्या मनवाने संबंध तोडायला हवेत ना. ती नाहीच संबंध तोडणार, आणि म्हणून तर ही भांडणं चालली. आणि राजवीरनी प्रेशराईज केलं तर तरी ती संबंध तोडणार नाही. यश, तू हे विसरतोयस, ती कर्नलची पोरगी आहे. पण मला एक कळत नाहीये वडील, राजवीर मनवाला तिच्या घरच्यांपासून संबंध तोडायला का लावतोय? म्हणजे त्याचं खरं कारण काय? मलाही कळत नाहीये. एक गोष्ट नक्की, यामागे राजवीरचा काहीतरी मोठा सॉलिड प्लॅन आहे. तुम्ही काही बोलताय. बघ यश, मी राजवीरला चांगला ओळखतो. त्यांनी काहीतरी कायमस्वरूपी विचार केला असा, म्हणजे तुझ्या भाषेत काय ते लॉंग टर्म प्लॅनिंग. वडील, तुम्ही खरंच काही बोलताय. मी काही बोलतोय. ठीक आहे, लाव पैस. पैज? हा, मी चुकीचं बोलतोय असं वाटतंय ना तुला? पैस लाव, पण एक लक्षात ठेव, माझे अंदाज कधी चुकत नाहीत यश. लाव लाव, पैस लाव. ठीक आहे, लागली पैज. तुम्ही म्हणाल ते केलं. या घरात पाऊल ठेवल्यापासून तुमच्या घरातल्यांना माझं मानलं. त्यांच्याकडून कधी काही कमी जास्त झालं तर ते सुद्धा मनावर नाही घेतलं. पण मग माझ्या घरच्यांच्या विषयी तुमच्या मनात एवढा राग का? त्यांच्या चुका तुम्हाला माफ न करण्या इतक्या मोठ्या का वाटतात? तुम्ही जर त्यांना आपलं मानलं असतं तर त्यांच्या चुका तुम्ही कधीच माफ केल्या असत्या. पण तसं नाही आहे राजवीर. मला आता हे सगळं सहन होत नाहीये. भीती वाटायला लागली तुमच्या प्रेमाची. कारण माझं तुमच्यावर किती प्रेम असलं तरी तुमचं चुकीचं वागणं नाही खपवून घेणार मी. तुम्ही फक्त माझ्या आहात, आणि माझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाही मी तुम्हाला.
हा कुठे गेला? कुठे का जाईना, पण आपल्याला एक चांगली संधी चालून आली. संधी? कुठली? बाईक काढ लवकर, चल सांगतो ये. सखी, हो काकू. ही लिस्ट बघितलीस ना? हो. काही राहायला तर नाहीये ना? नाही. सगळं व्यवस्थित आणूया बरं का? हो काकू, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना तुमच्या सोबत. नितीश, आम्ही जरा जाऊन येतो दोघी. नितीश, तुझ्याशी बोलते. अरे काय झालं आई? आम्ही दोघी जरा जाऊन येतो मार्केटमध्ये. ठीक आहे, या जाऊ तुम्ही. तू आहेस ना बाबांजवळ? हो आहे मी बाबांजवळ, या तुम्ही. जाऊन येऊ का जरा? नितीश, सगळं ठीक आहे ना रे? हो बाबा. नाही म्हणजे ऑफिस मध्ये काही टेन्शन वगैरे नाही ना? बाबा सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही नका काळजी करू. बर. पैशांबद्दल आता बाबांना काही सांगणं योग्य नाही. उगाच टेन्शन घेतील ते. सुष्मिताशी बोलायला हवं. काही झालं तरी ताईचे पैसे लवकरात लवकर परत करेल. यश, यश थांब, यश थांब. काय झालं? तू उतर आधी, सांगतो. काय झालं? काय तुम्हाला काय हवंय का? हे नाही रे, मग सांगतो सांगतो, समोर बघ. काय चाललंय हो तुमचा टाइमपास? मला बाहेर जायचं होतं. अरे हो, मला माहितीये, पण मगाशी पाहिलंच ना ते दोघे एकमेकांकडे कसे पाहत होते ते. याचा अर्थ आग लागली, बनवा आपल्याला पेटवायचा आहे. म्हणजे समोर बघ कोण दिसतंय ते. ही तर मनवाची आई आणि ती मनवाची मैत्रीण आहे ना, सखी. हो, पण त्यांना बघून तुम्ही असं थांबलात का? त्यांनी मला पाहिलं असतं तर मला जाऊन बोलावं लागलं असतं त्यांच्याशी. काय चाललंय हो तुमचं? तुम्ही घरातनं बाहेर पडताना काय म्हणाला होतात की मस्त संधी आहे म्हणून? हो, आहेच संधी, आता करेक्ट संधी आहे. ये सांगतो. यश, सुट्टे पैसे दे. काय करताय बाबा? कोणाला फोन लावताय? सांगतो, पैसे दे आधी. हे एवढेच आहेत. आता बघ काय करतो मी. हॅलो. हॅलो, राजवीर मोहिते पाटलांचं घर का? हो, आपण कोण? मी आपण कोण बोलताय? मी मनवा, त्यांची मिसेस. अहो, तुमच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला इथे मार्केटमध्ये. काय? कुठे झाला ऍक्सिडेंट? इथे मार्केट रोडला खूप लागलाय त्यांना, तुम्ही लवकर या. तुम्ही कोण बोलताय? तुम्हाला हा नंबर कुठून मिळाला? म्हणजे त्यांच्या मोबाईल मधनं नंबर घेतला. तुम्ही लवकर या. पण तुम्ही कोण बोलताय? हॅलो 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 हॅलो. राजवीरचा फोन का लागत नाहीये? हे घे तुझे पैसे. बघ काय मजा आहे. दादा, इथे कुठे काही ऍक्सिडेंट वगैरे झाले असं तुम्ही ऐकलंय का? नाही. नाही.
पाहिलंच, आपला नेम अगदी अचूक लागलाय. आपल्याला जसं हवं होतं तसं सगळं घडतंय. या इथे कुठे ऍक्सिडेंट झाल्याचं माहितीये का तुम्हाला? नाही. आई, आता राजवीर काय करतो ते बघूया. मनवाला काय बोलेल ते पाहू.